नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल रेंज काय असेल या वर्षीच्या सीईटीसाठी ते पाहिलं होतं आणि त्या व्हिडिओनंतर मला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या किंवा मेसेज आले की सर तुम्ही आम्हाला मार्क्सची रेंज दिली आणि पर्सेंटाइल त्यानुसार किती येईल हे सांगितलं, परंतु मी देताना अशी रेंज का दिली असेल? फॉर एक्झाम्पल मी सांगितलं होतं 170 ते किंवा 179च्या पुढे जे पण विद्यार्थी राहतील ते का रेंजमध्ये सांगितलं की 99.9च्या रेंजमध्ये त्यांचे मार्क्स येतील किंवा 150 ते 160च्या इन बिटवीन ज्यांचे मार्क्स राहतील त्यांना 99.5ची रेंज राहील, असं काहीतरी आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, बरोबर? आणि मग आता नेमकं फिक्स मार्क्स का नाही दिले की 165 मार्कला एवढा तुम्हाला पर्सेंटाइल स्कोर येईल? त्याचं कारण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ यापेक्षाही पुढचं काहीतरी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं घेऊन येणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर बोनस मार्क्स जे अनाऊन्स झाले त्याची जी रिॲलिटी चेक आहे ते बघणार आहोत आपण. दुसरी गोष्ट, हाऊ टू कॅल्क्युलेट पर्सेंटाइल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर हे पर्सेंटाइल काढलं कसं जातं तेच आम्हाला कळत नाही, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं सुद्धा उत्तर मित्रांनो मिळणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जे पण काही क्वेश्चन्स ऑब्जेक्शनेबल होते आणि त्याचे चेंज इन आन्सर की असेल किंवा बोनस मार्क्स मिळालेले आहेत याच्यामध्ये खरंच त्या विद्यार्थ्यांना ज्यांना बोनस मार्क्स मिळालेले आहेत त्यांना फायदा झाला का, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण टोटल डिटेल्स चेक करूयात. सो टायटल इज MHT CET 2025 मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. हा व्हिडिओ आपण पार्ट 1 ऑलरेडी पाहिलेला आहे मित्रांनो. आता आपण याचा पार्ट 2 रिव्हील करतोय की मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल तर झालं, किती मार्क्सला किती स्कोर येईल हे पण सर आम्हाला कळलं, पण आता महत्त्वाचं आहे की जे बोनस मार्क्स आपल्याला अनाऊन्स झालेले आहेत वेगवेगळ्या शिफ्टसाठी त्याचा रिॲलिटी चेक आपण करणार आहेत. की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं असं कन्फ्युजन होतंय की बोनस मार्क मिळालेत मग जॅकपॉट लागला किंवा त्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा व्हायला आहे, सर आम्हाला आता कमी मार्क्स राहतील, आमच्यावर अन्याय होतोय. असं बिलकुल नाही मित्रांनो. आपली सिस्टीम जी आहे ते एका परफेक्ट स्ट्रॅटेजीने चालते, परफेक्ट प्लॅनिंग असतं, सिस्टीममध्ये ट्रान्सपरन्सी आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि चला. कारण आता तुम्हाला याचे सगळे डिटेल्स मी सांगणार आहे. पहा, बोनस मार्क्स रिॲलिटी आणि मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल आपण चेक करूयात की हे जे नोटिफिकेशन होतं 2 जूनला आलेलं नोटिफिकेशन आहे मित्रांनो, की किती क्वेश्चन्समध्ये ऑब्जेक्शन्स किती आले आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी फिजिक्समध्ये किती ऑब्जेक्शन्स होते, त्यानंतर ऑब्जेक्टेड ID क्वेश्चन्सचे तुम्हाला दिलेले आहेत 90 क्वेश्चन्स किंवा टोटल युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन्सचे IDs दिलेले आहेत तुम्हाला. त्यानंतर केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे, बायोलॉजी आहे आणि टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्शन 1414 होते. टोटल युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स त्याचे 290 क्वेश्चन्स जे आहेत ते, आणि टोटल नंबर ऑफ करेक्ट ऑब्जेक्शन्स, जेवढे काय ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत त्याच्यातले करेक्ट ऑब्जेक्शन जे की ॲक्सेप्ट केलेलं आहे सीईटी सेलने ॲक्सेप्ट केलेले टोटल जे ऑब्जेक्शन्स आहेत ते 40 ऑब्जेक्शन्स आहेत की त्याचे ॲन्सर्स त्यांनी बदलून दिलेले आहेत किंवा इनकरेक्ट ऑप्शन आणि त्याला बोनस मार्क्स दिले गेलेले आहेत. सो फिजिक्समध्ये 7 आहेत जे की ऑब्जेक्शन्स, त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये 4 आहेत, मॅथमॅटिक्समध्ये 28 आहेत आणि बायोलॉजीमध्ये 1 आहे. तर टोटल ऑब्जेक्शन्स तुम्हाला दिसत आहेत तिथं 40 आहेत. आणि हे जे ऑब्जेक्शन्स आहेत त्यानुसार बोनस मार्क प्रत्येक शिफ्टला वेगवेगळ्या पार्टमध्ये दिलेले आहेत. कुठल्या शिफ्टला 2 मार्क वाढलेले आहेत, कुठल्या शिफ्टला 11 मार्क वाढलेले आहेत, कुठल्या शिफ्टला 12 मार्क्स वाढलेले आहेत, कोणत्या शिफ्टला 10 मार्क्स वाढलेले आहेत. तर हा बोनस मार्क्सचा क्रायटेरिया नेमका कसा अप्लाय केला गेला आहे ते पण आपण बघूयात. चला, सो सगळ्यात अगोदर तर आपण हे पाहणार आहे की तुमचा जो पहिला प्रश्न होता कमेंटमधला की सर पर्सेंटाइल स्कोर काढला कसा जातो आम्हाला ते सांगा अगोदर. इथे एक मी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, पहा की 40, 45, 49, 53, 61, 65, 71, 79, 85, 91 हे एक सॅम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे मी खास तुम्हाला की एकूण 10 स्टुडंटचे मार्क्स आहेत. सपोज किती स्टुडंटचे मार्क्स आहेत? 10. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे 10 स्टुडंटचे मार्क्स आहेत. म्हणजेच एक एक्झाम आहे ज्या एक्झाममध्ये 10 स्टुडंट आहेत आणि 10 स्टुडंटने एवढे मार्क्स सिक्युअर केलेले आहेत, स्कोअर केलेले आहेत. कॅल्क्युलेट द पर्सेंटाइल स्कोअर फॉर 71 मार्क्स. आणि क्वेश्चन असा आहे की
ज्या स्टुडंटला 71 मार्क आहेत त्याचा तुम्हाला पर्सेंटाईल स्कोअर काढायचा आहे. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात जे डाऊट आहेत की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज याच्यामध्ये काय फरक आहे, तर पर्सेंटेज हे इंडिव्हिज्युअल आहे विद्यार्थी मित्रांनो. स्वतःचे मार्क्स सांगता आउट ऑफ जी पण एक्झाम झालेली जेवढ्या मार्क्सची त्याच्यापैकी आपल्याला किती आले हे स्वतःचे मार्क्स रिप्रेझेंट करणारा क्रायटेरिया म्हणजे पर्सेंटेज आहे. परंतु पर्सेंटाईलमध्ये कंपॅरेटिव्ह आहे, इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेने आपण कुठं आहोत, थोडक्यात आपली रँक डिसाईड करणारा पर्सेंटाईल स्कोअर आहे. बघूया आपण. पर्सेंटाईलचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो n/n इंटू 100. आता n कोण आहे, तर स्मॉल n मीन्स नंबर ऑफ व्हॅल्यूज बिलो x. आता तुम्हाला ज्याचा कोणाचा पर्सेंटाईल काढायचा आहे, पर्सेंटाईल स्कोअर काढायचा आहे, त्याचा आपण x नंबर कन्सिडर करतोय आणि त्याच्या खाली असणारे जे पण नंबर्स आहेत, जी पण संख्या आहे ते म्हणजेच n असेल. त्यानंतर कॅपिटल N काय असतं, तर टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज असतं किंवा किती व्हॅल्यूज आहेत एकूण. तर आता हे व्हॅल्यूसाठी आपण काय करतोय की आपली एक्झाम आहे, एंट्रन्स एक्झाम आहे, आणि त्याच्यात पर्सेंटाईल काढतोय आपण. तर स्मॉल n म्हणजे आपल्याला काय असणार आहे की आता 71 मार्क्स ज्या विद्यार्थ्याला आहेत त्याचा आपल्याला पर्सेंटाईल स्कोअर काढायचा आहे. मग तुम्हाला बघावं लागेल की 71च्या खाली स्कोअर असणारे विद्यार्थी किती आहेत ते बघावं लागेल. सो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पहा, 40, 45, 49, 53, 61, 65 आणि नंतर 71 आलाय. सो तुम्हाला त्याच्या बिलो व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करावं लागतील. बिलो व्हॅल्यूज किती आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6. सो n चा नंबर किती आला मित्रांनो, 6. कळलं. नंबर ऑफ व्हॅल्यूज बिलो x म्हणजे स्मॉल n. त्याच्यानंतर डिवायडेड बाय कॅपिटल N आहे. तर कॅपिटल N काय होऊ शकतं, तर कॅपिटल N आहे टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. आता ज्या विद्यार्थ्याचा आपल्याला पर्सेंटाईल काढायचे त्याच्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, त्याच्यापेक्षा कमी स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या किती आहे, तर 6 आहे. आणि टोटल विद्यार्थी किती आहे जे परीक्षेला बसलेले आहेत, तर टोटल विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत 10 आहे. टोटल विद्यार्थी संख्या किती आहे, हे 10 विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत. तर ते 10 घेऊ आपण, फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी, आणि हाच क्रायटेरिया आपल्या सीईटीला पण लागू होतो. सो 10 आहेत. सो टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर्ड फॉर द एक्झाम. आपल्या स्कोअरच्या, दिलेल्या स्कोअरच्या खाली असणारा नंबर तेवढ्या विद्यार्थ्यांची संख्या डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, त्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी, इंटू 100 होणार आहे. सो आपला स्मॉल n किती आहे आता, 6 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ते किती आहे, 10 इंटू 100. हे जर कॅल्क्युलेट केलं मित्रांनो तर ते किती येणार आहे, 0.6 इंटू 100 अँड इट मीन्स 60 पर्सेंटाईल. सो ज्या विद्यार्थ्याचा स्कोअर मित्रांनो 71 आहे त्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल स्कोअर 60 असणार. खूप सोपा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला की त्या एक्झामला ज्या स्टुडंटचा पर्सेंटाईल स्कोअर काढायचा आहे त्याच्या कमी स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर्ड फॉर दॅट एक्झाम. एकूण विद्यार्थी संख्या किती आहे त्या परीक्षेला, हा जो फ्रॅक्शन आहे त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करायचं, पर्सेंटाईल येऊन जाईल. आता तुम्हाला पर्सेंटाईल कसं काढायचं ते तर लक्षात आलेलं आहे. आपण पुढे जाऊयात की आता ह्याचा आपल्याला पुढं की विद्यार्थ्यांचे मला जे क्वेश्चन्स आहेत किंवा कमेंटमध्ये जे पण काही त्यांनी मला क्वेश्चन्स विचारलेले आहेत किंवा ऑफलाईनमध्ये सुद्धा माझ्या सेंटरमध्ये जे विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट्स असतात की सर तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण आता पेपर बघा तुम्ही, टोटल यावर्षी 28 शिफ्टमध्ये पेपर PCB आणि PCMचा झाला आहे. काही शिफ्टमध्ये पेपर सोपा होता सर, काही शिफ्टमध्ये पेपर मिडियम होता आणि काही शिफ्टमध्ये तर तो पेपर खूप टफ होता. मग आता हे कसं करायचं, ज्यांना टफ पेपर आला त्यांचं पर्सेंटाईल कमी राहील ना, हा कॉमन क्वेश्चन आहे. सर्व विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना पडणारा क्वेश्चन आहे की ज्यांचा पेपर टफ आला त्या विद्यार्थ्यांचं काय करायचं. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की एकतर जे पण 4 लाख विद्यार्थ्यांनी सपोज PCMचा पेपर दिलेला असेल तर 4 लाख विद्यार्थ्यांसोबत तुमचं कंपॅरिझन नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, समजा PCMच्या 14 शिफ्टमध्ये पेपर असतील तर तुमचं कंपॅरिझन हे तुमच्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांसोबतच आहे. बाकीच्या शिफ्टमध्ये काय झालं त्याच्याशी तुमच्या मार्क्सचं, तुमच्या पर्सेंटाईलचं काही घेणं देणं नसतं. तुमचा जो पर्सेंटाईल स्कोअर काढला जातो तो तुमच्या शिफ्टमध्येच किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता त्याच्यानुसार तुमचा कंपॅरेटिव्ह पर्सेंटाईल स्कोअर दिला जातो. लक्षात घ्या, ही पहिली गोष्ट.
आता सपोज एका शिफ्टमध्ये 40,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, तर त्या शिफ्टमध्येच तुम्हाला कम्पेअर केलं जातं, म्हणजे तुम्हाला टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ही संख्या 40,000च पकडली जाते, 4 लाख पकडली जात नाही, म्हणजे एकाच शिफ्टमध्ये कंपॅरिझन आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता पेपर इझी, टफ किंवा बोनस मार्क मिळाले तर काय होऊ शकतं, तिन्ही कॅटेगरीचं मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे. समजा पेपर हाले तुम्हाला बोनस मार्क्स इफेक्ट, काय इफेक्ट होऊ शकतो ते दाखवलेले तुम्हाला पहा. इन द एक्झाम ऑफ 50,000 स्टुडंट्स, किती विद्यार्थी आहेत समजा परीक्षेला, 50,000 स्टुडंट्स आहेत. कॅल्क्युलेट द पर्सेंटाइल स्कोर ऑफ द फॉलोइंग स्टुडंट्स. ओके, जे 50,000 विद्यार्थी ते एकूण परीक्षेला बसलेले त्यांच्यात तुम्हाला या विद्यार्थ्यांचा पर्सेंटाइल स्कोर काढायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सपोज इजी शिफ्ट बद्दल मी बोलतोय. इजी शिफ्टमध्ये आउट ऑफ 50,000 एक श्रेया नावाची मुलगी आहे की जिला 140 मार्क्स आलेले. सो 140 मार्क्स तिला आलेले. त्यानंतर टफ शिफ्टमध्ये राहुल, आपण इमॅजिनरी कॅन्डिडेट कन्सिडर करतोय की राहुलला 120 मार्क्स आलेले. तर ह्या दोघांमध्ये जर मार्क्स डिफरंट आहेत तर यांचं पर्सेंटाइल स्कोर काय असू शकतो ते आपण बघणार आहे. पहा, आता श्रेयाला 140 मार्क्स आहेत आणि तिच्या बिलो 140 पेक्षा कमी स्कोर असणारे त्या शिफ्टमधल्या स्टुडंटची संख्या आहे सपोज आउट ऑफ 50,000. एकूण विद्यार्थी किती आहेत तिथं, 50 आहेत, 50,000. आणि जे पण बिलो स्कोर असणारे स्टुडंट आहेत, 140 पेक्षा कमी स्कोर असणारे स्टुडंट, ते सपोज आहेत 35,000. किती आहेत, 35,000 आहेत. तर आपला पर्सेंटाइल स्कोर आपल्याला श्रेयाचा काढता येईल. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, पहा ऑलरेडी आपल्याकडे फॉर्म्युला आहे n/n × 100. सो त्यानुसार आपण जाणार आहेत n/n × 100. पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. नंबर ऑफ स्टुडंट्स बिलो द स्कोर ऑफ श्रेया ते किती आहेत, 35,000. किती आहेत, 35,000 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत एक्झामला, 50,000 आहेत, 50,000 आहेत, इंटू काय करा, 100 करा. सो तुम्हाला आन्सर मिळून जाईल की श्रेयाचं साधारणतः पर्सेंटाइल किती असेल. सो 350 भागिले 5 तुम्हाला लक्षात येईल, 5 7 35 आणि 70 म्हणजे 70 पर्सेंटाइल स्कोर श्रेयाचा असेल. आता आपण काय करतोय की टफ शिफ्टच्या बाबतीत विचार करूयात. टफ शिफ्टमध्ये राहुलला 120 मार्क्स आलेत. मग आता विचार करा, एकट्या राहुलला तो पेपर टफ नव्हता ना, सर्वांनाच तो पेपर टफ होता. म्हणजेच राहुलला जर पेपर टफ असेल, सगळ्यांनाच तो पेपर टफ आहे, तर सगळ्यांचेच मार्क्स कमी आहेत ना, सगळ्यांचेच मार्क्स कमी आहेत. सपोज इथं पण आपण विचार करतोय की राहुलपेक्षा कमी स्कोर असलेले विद्यार्थी किती आहेत, 35,000 आहेत. किती आहेत, 35,000. आणि टोटल विद्यार्थी तर तुम्ही बघताय की 50,000 विद्यार्थ्यांची ही परीक्षा आहे, शिफ्ट आहे. द स्कोर ऑफ राहुलच्या पेक्षा कमी स्कोर असलेले विद्यार्थी किती आहेत, 35,000. मग आपण काय करू शकतोय, 35,000 35,000 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट या पण शिफ्टला किती आहेत, 50,000 इंटू काय करा, 100. सो तुम्हाला इथलं पर्सेंटाइल पण काय मिळेल, 1 2 3 4 1 2 3 4. सो 350 डिवाइड बाय 5 इट मीन्स 70. सो तुम्ही चेक करू शकताय की मार्क्स 140 असू देत किंवा मार्क्स 120 असू देत, पर्सेंटाइल स्कोर तर दोन्हीकडे सारखाच आहे. यस ऑर नो, पर्सेंटाइल स्कोर काय आहे, दोन्हीकडे सारखाच आहे. याचा अर्थ काय की इझी शिफ्ट असू द्या किंवा टफ शिफ्ट असू द्या, इजी शिफ्टमध्ये मार्क्स जास्त असले काय, पर्सेंटाइल स्कोर तेवढाच आहे. आणि टफ शिफ्टमध्ये मार्क्स कमी आले काय, पर्सेंटाइल स्कोर तेवढाच आहे. थोडक्यात तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हे रँक बेस्ड आहे, मार्क्स बेस्ड नाही आहे पर्सेंटाइल स्कोर, की तुम्हाला त्या शिफ्टमध्ये तुम्ही कुठं प्लेस करता स्वतःला इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत, त्याचा विषय. आता जाऊया आपण बोनस मार्क्स शिफ्ट. कुठल्या कुठल्या शिफ्टला बोनस मार्क्स दिले गेलेले आहेत आणि त्याचे अनाउन्समेंट पण झालेले. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटायला की आता ज्यांना 10 मार्क वाढले, 5 मार्क वाढले, ते आपल्या पुढे राहतील, त्यांचा पर्सेंटाइल स्कोर जास्त राहील. असं बिलकुल नसतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. सिस्टीम ट्रान्सपरंटली काम करते. आता होतं काय पहा, बोनस मार्क दिले गेले, समजा 23 एप्रिलच्या शिफ्टला खूप जास्त बोनस मार्क दिले गेलेत, 11 बोनस मार्क दिलेत किंवा 10 बोनस मार्क्स दिले गेलेत. तुम्हाला काय वाटतंय, बोनस मार्क एकाच विद्यार्थ्याला दिलेत का? बिलकुल नाही. त्या शिफ्टमध्ये सगळ्यात कमी स्कोर आलेल्या विद्यार्थ्याला, सपोज 200 पैकी आपण परत एकदा हेच एक्झाम्पल कन्सिडर करायला की 200 पैकी सगळ्यात कमी, त्या शिफ्टमध्ये सगळ्यात कमी स्कोर आलेली मुलगी आहे 30
आणि सगळ्यात जास्त स्कोर आलेला मुलगा आहे तिथे राहुल, त्याला 170 आहेत. तर तुम्ही विचार करा, सपोज बोनस मार्क किती दिले 10 या शिफ्टमध्ये, तर आता हे 10 मार्क श्रेयाला पण दिले जाणार आहेत 30 + 10, हो की नाही, 40 होतील. आणि टॉपर जो आहे तो राहुल आहे, त्याला पण दिले जाणार आहेत. त्याला किती आहेत 170 आहेत पहिलेच, आणि त्याला आणखी 10 दिले तर ते किती होतात 180 होतात. म्हणजे हे दोघंच नाही बरं, अख्ख्या शिफ्टमध्ये सगळ्यांनाच काय मार्क्स दिले गेलेत 10 मार्क्स दिले गेलेत. मला सांगा फायदा कोणाला झाला? पूर्ण शिफ्टमध्ये कुठल्या विद्यार्थ्याचा फायदा झाला? कोणाचाच नाही. बॉस जो बॉटमचा स्टुडंट होता त्याचे पण 10 मार्क्स वाढलेत, आणि जो टॉपर स्टुडंट आहे त्या शिफ्टचा त्याचे पण 10 मार्क्स वाढलेत. म्हणजे पूर्ण शिफ्टमध्ये जर सगळ्यांचेच 10 मार्क्स वाढले तर अजिबात परिणाम झाला नाही. जैसे थे परिस्थिती असते, जॅकपॉट वगैरे अजिबात लागलेलं नाही, कारण आहे तोच स्कोर आहे, आहे तो. सगळ्यांचे मार्क्स वाढलेले आहेत तिथं, सगळ्यांचे मार्क्स वाढलेत म्हणजे त्यांनी बॅलन्स केला थोडक्यात, बाकी काही नाही. तुम्ही जर पर्सेंटाईल काढायला गेलात ना, पूर्वीच्या स्कोअरनुसार पर्सेंटाईल तेवढंच येतं, आणि बोनस मार्क दिल्यानंतर पण पर्सेंटाईल तेवढंच येतं, बिलकुल फरक नाही. आता तुम्हाला ह्याच्यासाठी सगळ्यांचं फिजिक्स केमिस्ट्री होतं ना 11वी-12वीमध्ये, ओके. तुम्हाला एक टेम्परेचर स्केलबद्दल मी सांगतो की आपण टेम्परेचर स्केल पाहिली होती की किती प्रकारच्या टेम्परेचर स्केल आहेत, 3. एक डिग्री सेल्सिअस आहे, एक फॅरनहाइट स्केल आहे, आणि एक केल्विन स्केल आहे. आता या थर्मोमीटरमध्ये जी पण रेंज आहे पहा, दाखवतो मी तुम्हाला 1 मिनिटासाठी, चेक करायचं. कंपॅरिझन ऑफ डिफरंट CET सेशन्स. मी तुम्हाला हे एक्झाम्पल का देतोय की याच्यावरून तुम्हाला काहीतरी अंदाज येईल विद्यार्थी मित्रांनो. पहा, पहिली स्केल कोणती आहे? केल्विन स्केल. दुसरी कोणती आहे? सेल्सिअस. आणि तिसरी कोणती आहे? फॅरनहाइट स्केल. सो याचा काय संबंध आहे आपल्या CETच्या पर्सेंटाईल सोबत? क्लोज रिलेशनशिप आहे. बघा काय आहे ते पहा. केल्विन स्केलमध्ये ह्युमन बॉडी टेम्परेचर किंवा कुठलंही कन्सिडर करूया आपण. वॉटर फ्रीजेस ॲट 273 केल्विन. वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे? 273 केल्विन आहे केल्विन स्केलवर. पण तोच फ्रीजिंग पॉईंट जर सेल्सिअस थर्मोमीटर सेल्सिअस स्केलमध्ये मेजर केला तर तो किती आहे हो? 0 डिग्री सेल्सिअस. किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. आणि तेच जर तुम्ही फॅरनहाइट स्केलमध्ये मेजर केलं तर ते किती आहे? 32 डिग्री फॅरनहाइट. याचाच अर्थ ह्या स्केल तिन्ही वेगवेगळ्या आहेत. 273, मी थोडासा स्पेस हवाय मला, पहा 273, हे दिसेल का नाही गॅरंटी नाही, मी इथं लिहितो 273 केल्विन इज इक्वल टू काय असणार आहे? 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू काय असणार आहे? 32 डिग्री फॅरनहाइट. आता हे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी एक्झाम दिलेली, तुम्ही सायन्स स्टुडंट आहेत, की केल्विन स्केलचं 273 केल्विन हे 0 डिग्री सेल्सिअस बरोबर असते आणि 32 फॅरनहाइट डिग्री फॅरनहाइटच्या इक्वल असते. याचा अर्थ हे तिन्ही नंबर जरी वेगवेगळे असले तरी तुम्हाला आम्हाला माहिती आहे की हे ओव्हरऑल एकच आहे. ऑल दीज 3 क्वांटिटीज आर इक्वल. दुसरं एक्झाम्पल याच्यावरच आपण बॉडी टेम्परेचरचं पाहू. ह्युमन बॉडी टेम्परेचर पहा. केल्विन स्केलमध्ये जर बघितलं तर ते किती आहे? 310. पण जर सेल्सिअसमध्ये बघितलं तर ते किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस. आणि तेच जर तुम्ही डिग्री फॅरनहाइटमध्ये बघितलं तर ते किती आहे? 98 डिग्री फॅरनहाइट. मग तुम्ही असं म्हणणार आहेत का? आता बघा हे तिन्ही नंबर जे आहेत 310 केल्विन इज इक्वल टू 37 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 98 डिग्री फॅरनहाइट. मग तुम्ही जर बघायला गेलं तर नंबर डिफरंट दिसायलेत, पण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे काय एकच आहे. सो शिफ्ट जरी वेगवेगळे असतील तरी नॉर्मलायझेशन याचा खरा अर्थ नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. नॉर्मलायझेशन मध्ये जरी नंबर्स अप अँड डाऊन तुम्हाला मार्क्स दिसत असले तरी पर्सेंटाईल स्कोर येताना तो बॅलन्स्ड असतो. बोनस मार्क्स दिले गेले म्हणून त्या विद्यार्थ्यांचा फायदा झाला आणि तुमचं नुकसान झालंय, आता आम्ही ऑब्जेक्शन घेणार आहे, आंदोलन करणार आहे. माझ्या मते अगोदर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. सिस्टीम ट्रान्सपरंटली काम करतेच करते. हां, ऑब्जेक्शन असू शकतं एखाद्या गोष्टीचं, परंतु आता गेल्या वर्षीचा आपण नेट स्कॅम बघितलेला आहे, यावर्षी ते होण्याची दाट म्हणजे शक्यता 0.001% सुद्धा असू शकत नाही, होणारच नाही तशा गोष्टी. सो तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल की कुठं बोनस मार्क्स दिले गेलेत, कोणाची इजी शिफ्ट होती, कोणाचा क्वेश्चन पेपर टफ होता, यानं काहीही फरक पडत नाही. पर्सेंटाईल हे पर्सेंटाईल आहे, रँक बेस्ड आहे, त्यामुळे ते मार्क्स बेस्ड नाही. बऱ्याच शिफ्टमध्ये आता मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगणार आहे.
मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे या सगळ्या गोष्टीसाठी. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, कारण तुम्हाला जर खरंच याच्यातून चांगली माहिती मिळाली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता फक्त तुम्हाला एकच सांगेल की सिस्टीमवरती विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आता कामाला लागा. भांडत बसण्यापेक्षा किंवा त्यांना मार्क्स जास्त आले, त्यांना कमी आले, त्यांचं पर्सेंटाईल वाढायलं आहे, ह्यांचं ही व्हायलं आहे, ह्या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आता काय, माझा कालचा व्हिडिओ आहे टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे, तो व्हिडिओ डिटेलमध्ये बघा. 42 मिनिटचा व्हिडिओ आहे, पण एक मिनिट महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही आत्ता जर तयारीला लागलात तर 16 तारखेच्या आसपास तुमचं सगळी कॉलेजची लिस्ट तयार होईल विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नक्की माहिती आहे की तुम्हाला स्कोअर किती येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की एवढे मार्क्स आपल्याला आलेले आहेत आणि त्याच्यानुसार पर्सेंटाईल स्कोअर. जर ते बघितला नसेल व्हिडिओ तर याचा पार्ट 1 पण पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्सनुसार किती पर्सेंटाईल रेंज अंदाजे इकडे तिकडे थोडंफार होऊ शकतं तर तुम्हाला कळणारच आहे. समजा तुम्हाला अंदाज आहे की 80 पर्सेंटाईल येणार आहे तर तुम्ही त्या कॉलेजवरती फोकस जास्त करायचा. आता आपला पुढचा जो व्हिडिओ येणार आहे की पुण्यामध्ये जे लो मार्क्स स्टुडंट आहेत, की समजा 90 to 95 पर्सेंटाईलचे स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी कोणते कॉलेजेस आहेत, किंवा 50 ते 100 मार्क्सच्या विद्यार्थ्यांना येत आहेत ज्यांचं पर्सेंटाईल स्कोअर 70, 80, 90च्या रेंजमध्ये, त्यांच्यासाठी कोणते कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये, असे 2 व्हिडिओज आपले अपलोड करणार आहे आपण. सो आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत एकदा एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन माहितीसह. थँक्यू.